तर नमस्कार गाईस, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। तर आज आपण चालले म्हशाच्या जत्रेला। म्हशाची जत्रा चालू झाली 13 तारखेपासून आणि आजची 15 तारीख। तर आता पेट्रोल टाकून घेतला, घरून नाही आज सुरुवात केली ब्लॉगची, कारण की पहिलं बोला हायवेला जाऊ आणि नंतरच सुरुवात करू। पेट्रोल वगैरे मस्त फुल केली आज गाडी आणि निघलो। आणि कुठं पण निघलो तरी ही ट्रॅफिक असतंच नेहमी सारखी। तर पहिला चाललेलो कारनी, नंतर निघलो बाईकनी, कारण की आज तिकडे ट्रॅफिक असेल। कारण की आता नवीनच म्हणजे चालू झाले, 3-4 दिवस झाले जत्रा चालू झाले। आणि म्हशाची जत्रेला म्हणजे बैल बाजार वगैरे खूप काही पण असतं, तर तुम्हाला मी तिकडे जाऊनच दाखवेल आता। तर सो काय आता आपण फायनली आपल्या बदलापूर हायवेला लागलेलो आहे आणि आता इथून आपला रस्ता राहणार आहे सुसाट म्हणजे आता बदलापूरवरून म्हशाला जायला रोड आहे बदलापूर। आणि इकडं तर भाई रोडचे कंस्ट्रक्शन चालू आहेत अजून। बघू आता मी आणि ऋषी दादा चाललोय म्हशाला बाईकवरती। मस्त मजा येतं, कार घेऊन काय मजा नाही, बाईकवर मजा येतं। तुम्हाला फिरायचं असेल तर तुम्ही बाईकवरच फिरत जावा। तर आता इकडे कंस्ट्रक्शन चालू आहे, कंस्ट्रक्शन ओके झाल्यावर तर भाई फुल सुसाटाच रोड होणार आहे। आता थोडी बहुत ट्रॅफिक होतं संध्याकाळी, पण नंतर नाही होणार। आता मस्त त्याची जत्रा आली रे जायची दांडल झाली रे। आणि पहिली गोष्ट आम्ही ड्रोन पण घेतले, मस्त ड्रोन फुटेज काढू। आता रील टाकू, मस्त ब्लॉग मध्ये टाकायला जमलं तर टाकेन ब्लॉग मध्ये। तर इकडे तर अजून काहीच वाईब नाहीत म्हशाला जायची। जेव्हा बदलापूरमध्ये आपण पोहोचू तेव्हा ते तिथले सुसाट वाकडे तिकडे रोड, मग तिथं खरी वाईब आहे म्हशाला जायची। कारण की तिकडे नेटवर्क तर नाहीच आहे, पण एकदम म्हणजे थंडावा आहे जायला, थंडावा। कारण की पूर्ण झाडांच्या मधूनच जात असतो तिकडे जायला रोड। काही कचरा लई करताना लोक हल्ली इकडं। आणि आज तर काय नाही, मस्त ग्लव्स काहीच घातलं नाही, एकदम सुकान चालले। जॅकेट पण नाही, जॅकेट असल्यावर पूर्ण 10-20 किलो अंगावर घेऊन जायला लागतं। तर गाईज आपण अंबरनाथ मध्ये कधीच एंटर झालेलं आहे। तर आता अंबरनाथचे रस्ते तर ठीकठाकच आहेत आपल्या इथल्यापेक्षा। आणि आजचा ब्लॉग म्हणजे एकदम हटके होणार आहे, कारण की म्हशाची जत्रा म्हणजे वर्षातनं एकदाच असतं। आणि वर्षातनं एकदा असतं तर ती एवढी खतरनाक भरतं ना जत्रा की हिसाबाच्या बाहेर, म्हणजे फुल खतरनाक जत्रा असतं ती। आपल्या इकडे कुठंच तशी जत्रा नसतं, सासगाव पण नसतं एवढी जत्रा मोठी की म्हशाची असतं। कारण की म्हशाची जत्रा बैल बाजार। तर गाईज फायनली आपण अंबरनाथ सोडून आता बदलापूरमध्ये पोहोचलेलो आहे। आणि बदलापूरमध्ये पोहोचून आता इथून पुढं आपल्याला एक खतरनाक उद्वन लागणार आहे आता भाई। ती उद्वन म्हणजे हिसाबाच्या बाहेर, इथं रिक्षे सगळ्या गाड्या दम तोडतात इथं। तर हीच ती उद्वन, आपण इथं पोहोचलो आता। इकडं बघा भाई उद्वन काय आहे, सगळ्यात दम तोडणारे उद्वन आहेत इथं। ट्रक वगैरे आली तर भाई चढायलाच नको, उद्वन बघ आपले डेंजर आहे। पहिले रिक्षा चालत नसायचो, मग आता केली त्याही सुधार केला भाई। तर आता लवकरच म्हशाला पोहोचू, आता अर्ध्यापेक्षा जास्त तर आपण पोहोचलोच। आता थोडासा राहिले जायचा, मला हे पोहोचू। म्हसा जवळ असेल किती असेल आपल्याला, 70-80 किलोमीटर आहे। काय म्हसा किती किलोमीटर आहे आपल्याला? आपल्याला 38-39 किलोमीटर। कुठून 30 किलोमीटर आपल्या इथून? तिथून 55 होता, इथून 55। ओके भाई जागा दे जायला। आणि घरातून निघून आपल्याला फायनली आता 1 तास झालेला आहे कंप्लीट। आता बघू किती टाइम पोहोचतो आपण त्याला। आणि आज तर गोप्रोचा ब्लॉग आहे, मी बघन लवकर टाकण्याचा प्रयत्न करीन। बैल घेऊन जाऊ गाडी वगैरे झाला आता। यही नहीं अभी और सुनिए।
शर्तीनं जातो पण बैला मामाची आहेत. आता आपण बघू जाताना एक आपला बैल हाऊस 2 व्हीलर बैल टाकी बसून टाकी लय डेंजर. हिरवाई गार्डन मग बाबा डोल्यांचं लई जातं माझे कौशी पॅर करून लावली लावायला लागेल. आता कुत्र लावू फटाफट फटाफट. रोडचं पाहिजे तर असं पाहिजे लय मजा चालवायला. पुढं तर अजून लय डेंजर रोड टर्न्स वगैरे आहेत मस्त पैकी. कुठून टाकलं उठूनच तर आता आम्ही या रस्त्यांशी चाललो. मला तर माहिती ऋषी गाणी चांगला आहे. इथून पण रस्ता आहे इथून पण जायचं आपण. हा आठवण आला. आपण तो तुम्हाला सांगितलं तो तिथून आम्ही पाठगावला गेलो तर तोच रस्ता आहे हो. पायकर माशाची यात्रा काही नाद नाही. नशीब चंद्रावर असताना जायला. आता चंद्राव पण गेलो तो बाईक घेऊन मी आवडा डेंजर खराब हो जाएगा. मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. असं तुम्हाला वाटत हो. येताना नीट जाताना नीट जावं आपल्याला काही विषय ना. रस्त्यांचा फक्त आता आनंद घ्या तुम्ही. कारण की असं रस्ता आपल्याकडे नाही. मी तुम्हाला पहिलेच बोललेलं झाडांच्या मध्ये जायचं आहे आपल्याला. तर आता रस्त्याला फक्त एन्जॉय करा. आता तुम्ही गाडी चालवता आता कारण की इकडे लक्ष द्यायला लागेल. पहिला गाड्या लई सुसाट येतात इकडून. आता बघू ते तर सगळं मसालाच चालले. आवडी गँग दिसली म्हणजे सगळं मसाला आणि फोडून गाडी. भावांनो काही विषय नाही. आम्ही आस्तीत चालू. तुम्ही पण आस्तीत जातच राहा आणि स्वतःचा प्रवास करा. हेच तुम्हाला सांगू इच्छितो. नाही पालती चालली इकडे हे पालती चालले. तर फायनली गाईच आता आपण लवकरच पोहोचू. भाई लय डेंजर फास्ट चालले आम्ही. फास्ट ना म्हणजे आजची धाव हे रस्ता फास्ट आहे. तर गाईज माशाच्या जत्रेला आपली एंट्री झालेली आहे. आता कुठेतरी बाईक पार्क करू आपण मग निघू चालत. बाईक तर भाई सेफ जागेवर कुठेतरी पार्क करायला लागेल. इकडं चांगलं टोपल्या आपल्या दिसतात उजराला चाल. तर गाईज आपण फायनली आता जत्रेमध्ये आलेलं आहे. म्हशाच्या देव महोत्सवाचं मंदिर इथंच आहे पुढं. तो जाऊन तुम्हाला दाखवूनच होतं मंदिरात जाऊ. आता आपल्या गावांची पोरं कोण भेटतात का बघू भाई. आजच यांचा कोणचा विषय खोल ब्लॉगर हे ब्लॉगर असले. बघू आता कसं काय विषय आहे. आता जत्रेनंत भाई आपण लई वर्षानं आलेलो आहे. बघू आता आतमध्ये जाऊन कोण कोण भेटतं कोण कोण कसा काय विषय आहे. तर गाईज फायनली आपण आता पोचलो आणि गर्दी बघा तुम्ही पुढं इथून दिसत असेल तुम्हाला काय माहीत नाही. तर आता थोड्याच टायमात ड्रोन उरू आपण. गर्दी तर भाई बेहिसाब गर्दी आहे आज. तिकडे गर्दी नव्हती वाटत पण इकडं चालायला जागा नाही हल्ली. इकडं पाळणे लेफ्ट राईट साईडला
भोंगा बिंगा काय ना जवळ वाजवता. तर गाईज फायनली आता आम्ही ड्रोन उडवतो आलो. डायरेक्ट इकडं ड्रोन उडवायला आलो. पहिलं ड्रोन शॉट घ्यावं आणि नंतर जत्रेने फिरत. तिकडं ते पालनं आहेत, तुम्हाला दिसत असतील पालनं, तिकडं पालनं आहेत. आणि इथून ड्रोन उडू. पहिलं ड्रोन शॉट घ्यावं आणि नंतर तिकडं जाऊ आतमध्ये फिरायला. तेव्हा तुम्हाला लागतं आजचा भाई अख्खा सेटअप बिगारले आपला. कसा काय आहे विषय, अख्खा डोका बिका दुखायला लागला डायरेक्ट हेल्मेट घालून. बघू आता कर प्लाय. आता फायनली ड्रोन आपला उडलेला आहे. आता तिकडं जाईल मस्त 1-2 रील बनवू. तिकडं पालने आहेत ते. इकडं आम्ही या कोपऱ्यानं आलो डायरेक्ट. बैल बाजार या साईडला आहे. ते 2-3 गाड्या दिसतात. तिकडं बैल बाजार आहे. तिकडं पण बघून हे ड्रोन. आणि आता लय वरती गेला ड्रोन. तर गाईस आम्ही ड्रोन बिन उडवला. आता परत आपण जत्रेनं आलो. पाया वगैरे परू आता पटकन. आणि अजून एकदा नाईट शॉट्स घ्यायचे आहेत ड्रोनचं. बघू मजा तर भाई फुल या इकडं. आता बघू लिंबू सरत पिता दोघा आणि नंतर तुम्हाला दाखवतो. गर्दी बघा, गर्दी फक्त गर्दी भाई बेहिसाब गर्दी. इकडून आता मंदिर आहे. आम्ही मंदिरात जाऊ. आता मंदिरात भाई शूट करायला भेटला तर शूट करून आता ना. बघू आता दुकानं तर राश आहे तिकडं. इसावाच्या बाहेर दुकानं आहेत. तर आता फायनली मंदिराच्या जवळ मी पोचलोच. आता दर्शन करू आतमध्ये जाऊन कसा काय विषय आहे बघू. मंदिर लाईन तर नाही आहे एवढी, थोडीशीच लाईन होती. मस्त लवकरच दर्शन होईल. कारण की आज नेहमीसारखी गर्दी नाही आहे. लास्टचे जे एंडिंगचे दिवस राहतात तेव्हा खूप गर्दी असतं. प्लस पॉईंट संडे वगैरे असलं तर भाई बेहिसाब गर्दी असतं इकडं. तर आता तुम्हाला बघू मंदिराच्या आतमध्ये जाऊन शूट करून दिलं तर तिथं दाखवीनच तुम्हाला. तर गाईज फायनली आपलं दर्शन वगैरे झालं. आतमध्ये व्हिडिओ वगैरे नाही काढून दिली कारण की कोणत्याच मंदिरात अलाउड नसतं व्हिडिओ वगैरे कारण देवाचे. आणि नाहीच काढायला पाहिजे. तर दर्शन वगैरे मस्त झालं. आता जाऊ मस्त घरी. पहिला फिरू पाका आणि बघू. तर गाईज आता इकडं पोचलो भाई. इकडं फुल क्राऊड आहे. पालना राश आहे तिकडं भाई. बघू आता कसं काय विषय आहे. इकडं मोठा कुवा आहे. बघू कुवा या बघायला जाऊ. इकडं पण आहे मोठा कुवा. तर गाईज आम्ही आता इकडं आलो. आता बघू इथूनच कुठून तरी ड्रोन फ्लाय करू परत एकदा. कारण की आता थोडं कालोख झालेलं आहे. इकडं फुल मजा आहे. माझा अवतार तर भाई फुल खतरनाक झालेला आहे. असा अवतार झाले अक्का. बघू इथून कुठून आहे का एंट्री या बदला त्या बदला जायला. आणि मग कुठेतरी कोपऱ्यात जाऊन ड्रोन फ्लाय करू. तर इकडं असं आहे नियोजन. बांधलं बिलणं मस्त आहेत. भाई लय डेंजर आहे. भेंडी मेरा पप्पा आया शंकर नादत नाही काही पण गिरता नाही लोक. कला आहे अंगण लय कला आहे त्यांची. आता आपण घेऊ विकत आपल्याला वाटेल आपण पण वाजू. पण आपल्याला व्हायणार काय असं तेच बरोबर वाजवतात. कारण की प्रत्येक माणसाची वेगवेगळी कला असतं. आता बघू ड्रोन फ्लाय करायला जाऊ. इथं गर्दीन तर भाई हालत खराब होतं माझी. तर गाईज आम्ही आता ड्रोन उडवायला चाललोय. पण भाई पाण्याने मोसम केले
पाण्याने मोसम लय डेंजर गेले, टेम पाणी पण पडतं इकडं हल्ली. हेलिपॅड तर त्याच तिकडच झाले. इकडं मोसम बघा पाण्याने कसला डेंजर गेले, सगळा पाणी नुसतं कालं ढगाले आणि कालं ढग. तर आता आम्ही कोपऱ्यांच्या बाजारात झालं. कोपऱ्यांच्या बाजारात कारण की ड्रोन उडवायचं आहे आणि इकडं तारा वगैरे नाही, इकडं आतमध्ये तारा वगैरे आहेत, थोडा रिक्स असतं. बघू आता इथूनच कुठून तरी टर्न आहे आमचा. माशाच्या जत्रेला बघू परत एकदा या ओपन, लई मजा असतं या जत्रेला. मस्त. तर गाईज आता आम्ही परत आलो ड्रोन फ्लाय करायला. ड्रोन शॉट्स घेऊ आता परत एकदा, लवकरच निघू घरी. बघू आता इकडे यांचं नाच गाणं चालतं. असा काय विषय आहे, कधी गेलो तर ना आतमध्ये, कधीतरी जाऊन बघू. आज नको, आज टाइम झाले बघा. तर आता ड्रोन शॉट घेतो आणि नंतर तुमच्याशी भेटतो जेव्हा निघल तेव्हा. भाई जे तुम्हाला मोठ्या डिमांडमध्ये नाही भेटणार ते सर्व इथं भेटून जाईल तुम्हाला. सर्व प्रकारचे स्टॉल असतात इकडं. बघू आता. तर काय आता फायनली आपण मार्केटमधून बाहेर निघलेलो आहे. आता लवकरच बाईक जवळ पोहोचू. इथंच थोडेसे पुढे जाऊन आपली बाईक लागलेली आहे. बघू आता. मजा तर लय डेंजर आली. टोपाय पण इकडं मस्त भेटतात. असं ब्लँकेट घेऊन जायचं. तर गाईज आता मस्त सर्व केलेलं आहे. हेल्मेटला गोप्रो वगैरे लावला. तर आता निघतो. इथं बाईक आहे. तर आता जाताना तर काय दाखवून फायदा नाही. तर आता निघतो मी. ब्लॉग एन्जॉय करा मस्त आहे की. तर गाईज फायनली आपण निघलेलो इथून आणि मजा तर खूप आली आज. माशाची जत्रा. बाई लोक टेम्पो घेऊन येतात. आपण बी एक दिवस टेम्पो घेऊन या. आता बघू कधी मुहूर्त निघता आपला. आता तर भाई रस्त्याला मजा येणार आहे. वाकडं तिकडं रस्ता सगळं. गाणी बिनी बोलत जाव आता, काही टेन्शन ना. रस्ता तर एक नंबर झाला निकडं मस्त पैकी. साडेसात तर वाजलं ना, तर 8:30 पर्यंत तो मजा येणार आहे. तर सो गाईज फायनली आपण आता माशावरनं बऱ्याच लांब आलेलो आहे. तर आता इथून जवळजवळ बदलापूर 20-22 किलोमीटर आहे. आणि मग नंतर तिथून आता बघू किती टाइम लागतो पोचायला आपल्याला. आता 7:40 तर झालेलं आहे. स्पीड ब्रेकर वापरला होता. स्पीड ब्रेकर नाही पाहिजे रोडला पण. जर आता उजवून आली उजवून करू करू. किती सरळ आहे बघा. डायरेक्ट सरळ वरती मान करून बघायला लागतो मला. आणि प्लस पॉइंट इथं हा रस्ता तर माझी एकच म्हणजे चांगला आहे. हा रस्ता थोडा क्लीन ठेवत जा, कारण की गाडी चढायला तकलीफ होतं. प्लस धूल वगैरे असतं आणि समोरनं पण गाड्या येतात.
तर आता काय मी तुम्हाला डायरेक्ट जाऊन भेटतो घरी, कारण त्याला गोप्रोची पण चार्जिंग संपणार आहे आणि जाताना तरी काय दाखवलं येताना तर दाखवणार